आज दिनांक 2/8/2025 शनिवार रोजी आमच्या सुंदरादेवी अपंग शिक्षण प्रशिक्षण प्रसारक मंडळ संभाजीनगरद्वारा संचालित स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय मोराणे उपनगर धुळे येथे माननीय संस्था अध्यक्ष साहेब श्री शिवाजीराव साळुंके पाटील साहेब यांच्या आदेशान्वये व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय मोराणे येथे लोकनेते विकासरत्न माननीय अतुलजी सावे साहेब मंत्री दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र यांची शाळेला सदिच्छा भेट प्रथम मान्यवरांना स्वागत करून आणण्यात आले। त्यानंतर शाळेतील कला शिक्षिका श्रीमती रुपालीताई चव्हाण मॅडम यांनी त्यांचे औक्षवण केले। त्यानंतर सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला। टाळ्यांच्या गजरात व शब्दसमूहाने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। माननीय अध्यक्ष साहेबांनी माननीय अतुलजी सावे साहेबांनी श्रीफळ शाल हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। माननीय करपे साहेब समाज कल्याण विभागाचे वैसाका माननीय पावरा साहेब व इतर उपस्थितांचे व मान्यवरांचे स्वागत साहेबांनी केले। अध्यक्ष साहेबांनी माननीय अतुलजी सावे साहेबांच्या कार्याबद्दल माहिती दिली। त्यानंतर भारत माता की जय, वंदे स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय मोराणे धुळ येथील या सर्व विद्यार्थ्यांबरोबर एक संवाद साधावा म्हणून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे सहकारी जिल्ह्याचे अध्यक्ष बापू अनानीजी तसेच आमचे मित्र नाना करपेजी आणि या संस्थेचे अध्यक्ष ज्यांनी अनेक वर्ष माझ्याबरोबर संभाजीनगरमध्ये काम केले असे शिवाजी साळुंकेजी छायाताई साळुंके शुभम साळुंके तसंच ऋषी ठाकरे रावसाहेब नरेंद्रजी नवनाथ सोनवणेजी मंदा मुळेताई एकनाथ ऐरेजी आणि MB पवार दिव्यांग अधिकारी तसेच उपस्थित सर्व शिक्षक सर्व शिक्षिका व माझ्या बाल विद्यार्थी मित्रांनो, साळुंके साहेबांनी सांगितलं तसं आम्ही अनेक वर्षापासून काम करतो आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या दृष्टिकोन ठेवून काम करत आलेलं आहे। मला 2019 मध्ये 22 मध्ये ज्या आमचं सरकार आलं त्यावेळेस मला ओबीसी खात्याची जबाबदारी दिली होती। त्यावेळेस मी अनेक निर्णय ओबीसी खात्याच्या परदेशी शिष्यवृत्ती असेल, हॉस्टेल असेल, महाज्योतीच्या माध्यमातून पोलीस प्रशिक्षण असेल, UPSCचं असेल, MPSCचं असेल असे सगळे करायचा प्रयत्न केला। आज मला देवेंद्रजींनी एक ॲडिशनल जबाबदारी दिली ती म्हणजे दिव्यांग खात्याची। मला सांगायला आपण आनंद होतोय की मी दिव्यांग खात्याचा मंत्री झालो आणि अनेक दिवसापासून दिव्यांगांची एक मागणी होती की आम्हाला 1500च्या ऐवजी 3000 रुपये मिळाले, पण मला सांगायला आनंद होतो मी मंत्री झाल्यावर 1000 रुपये वाढून आज 2500 रुपये आम्ही अनेक दिव्यांगांचे विषय जे आमच्याकडे त्याची मागणी आली आहे आम्ही नक्कीच त्याच्यावर मंत्री झाल्यावर 2 ते 3 बैठका आम्ही केल्या, त्यामधून अनेक मार्ग काढायचा प्रयत्न केलेला आहे। 15 ऑगस्टच्या अगोदर अजून एक मीटिंग घेऊन आम्ही त्याच्यातले जे काही प्रलंबित विषय ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी मी जास्त वेळ बोलणार नाही, मलाही संभाजीनगरला जाऊन एक कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी शिवाजीराव तुम्ही अतिशय चांगली ही संस्था चालवतात, मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील ते आपण माझ्याकडे या, आपण ते सोडू। अजूनही शिक्षकांचे असेल काही असतील, आता हे खातच माझ्याकडे असल्यामुळे आपण याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून हे सगळे विषय विचारण्याचा प्रयत्न करेन। मी सर्व माझ्या बालमित्रांना खूप खूप शुभेच्छा देतो। चांगला अभ्यास करा, चांगलं शिक्षण करा, तुमच्या काही अडचणी असल्या मला सांगा, मी त्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन, कारण की शिवाजीराव आमचे मित्र आहेत आणि मला नक्कीच खात्री आहे कमी पडू देणार नाही आणि दिव्यांगांसाठी तर नक्कीच नाही, कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या
दिव्यांगांचा विचार करूनच या खात्याची जबाबदारी माझ्यावर विषय मला सांगितलंय, त्यामध्ये आवर्जून लक्ष घालून हे सगळे विषय मार्गी लावले पाहिजे. नक्कीच त्याच्यामध्ये मी आपल्याला शब्द देतो की आपले जे काय प्रलंबित प्रश्न शेतकरी वार्ता न्यूज MS-20 संस्था चालकांचे असतील त्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न करेल. एवढंच या ठिकाणी बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.